तर भावानं सगळ्यात आधी सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज होतं भावानं आपल्या बाप्पांचं आगमन. सकाळी लवकर उठून पहिला ही अशी गँग गोळा करायला, कारण गँग गोळा केल्याशिवाय पुढचं काय काम होतं. ज्या कामासाठी आपण चाललेलो तिथे ही गँग ही भावानं ही काही साधी सुधी गँग नाही, ही पण माझ्यासारखी एक कलाकारच आहे. भावानं आज आपण आलेलो इचलकरंजीत, कारण इचलकरंजीत गणेश उत्सव म्हणलं जोरात काम असतं. जिकडे तिकडे मोठमोठ्या मूर्त्या आणि बाप्पांच्या आगमनांची सुरुवात. वाटला गेल्या गेल्या बघतोय तर काय एक नाही दोन नाही तर तब्बल 30 ते 40 बँजोच्या गाड्या इथं आलेल्या. वेळ काय लावायला नको म्हणलं, आपापलं टी शर्ट घालून आपण पण तयार राहूया. एका दोघाला दाखवून चालते वे, काय करायचं म्हणलं घ्या म्हणलं सगळे गँगच दाखवूया. अजून काम चालू व्हायला वेळ होता, तोपर्यंत काय करायचं म्हणलं, तोपर्यंत म्हणलं आपण जाऊन मूर्त्या तर बघूया. तर भावानं बघू शकताय तुम्ही मूर्त्या कसल्या मोठ्या मोठ्या आहेत. सगळं मूर्त्या बघून झाल्यावर बँजो बघून झाल्यावर आपलं पण आता काम चालू होणार होतं, त्यामुळे आम्ही आलो होतो. भावानो वाजू त्याला काही व्हिडिओ मला घेता आला नाहीत, कारण मी आत असल्यामुळे मला व्हिडिओ करायला चान्सेस मिळत. आणि या घरगुती गणेश मूर्ती होते त्यांचंच आगमन करायसाठी आपण आज इथं आलो. आणि भावानो गणेशोत्सव हा असा सण आहे, यामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच याची ओढ असते. आजचा दिवस आपला पण असाच भावानो भक्तिमय वातावरणातच. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भावानो आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.